मालमत्ता अशोक खऱ्यांची मालमत्ता ही जवळपास 1500 ते 2000 कोटीचा घरात असू शकतोय. राजकीय कनेक्शन समोर आले, मात्र एकंदरीत ते प्रकरण खूप कठीण झाला. खोलवर संपूर्ण तपास होणार. याचा पूर्ण तपास आम्ही करणार आहोत. त्यांनी जे वेगवेगळे अकाउंट उघडलेले आहेत तेही आमच्या लक्षात आलेले आहेत. त्यांचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ट्रान्झॅक्शन्सही लक्षात आलेले आहेत. आणि आता लोकांचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे लोक समोर येऊन माहिती देत आहेत. SIT कडे भरपूर माहिती येते आहे. त्यामुळे हे सगळे पाळंमुळं जी आहेत ती खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाही. उस मामले में हम लोग तह तक पहुंच रहे हैं. विशेष रूप से जो अलग अलग प्रकार के उनके ट्रांजैक्शंस है उसको ढूंढकर हम लोग निकाल रहे हैं. और मेरा अपना मानना है कि निश्चित रूप से उनकी सारी संपत्ति, उनके सारे गैर व्यवहार और उन्होंने जो एक प्रकार से महिलाओं के साथ बदसलूकी की है, अत्याचार किए, सबको खोदकर हम कड़ी से कड़ी सजा उनको देंगे. और मुझे ऐसा लगता है कि इसमें महाराष्ट्र में सभी का एकमत है. और मैं तो ऐसा कहूंगा कि हमारे लिए किसी भी प्रकार की राजनीति से ऊपर है. कुछ लोग इसमें भी राजनीति करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन मैं स्पष्ट रूप से कहना चाहता हूं कि हम लोग इस प्रकार की राजनीति को तवज्जो नहीं देते. जो कार्य सरकार को करना है सरकार करती रहेगी. साहेब, SIT तपास मंदवला आहे असा आरोप केला जातोय. SITचा तपास मंदवला असा आरोप केला जातो. आत्महत्या सुरू केलाय, तपासात काही ठोस समोर आला. मला असं वाटतं की 12 गुन्हे दाखल झाले आहेत. रोज नवीन माहिती समोर येते आहे. आता SIT काय तपास करते आहे हे तर काही रोज सांगता येणार नाही. SIT योग्य वेळी त्या संदर्भातली जी काही गोष्ट आहे ती सांगेल. मला असं वाटतं SIT वर सर्वांनी विश्वास ठेवावा. SIT उत्तम काम करते. घरात प्रकरणातील व्यवहार सगळे ईडी चौकशी होणार का व्यवहारांची, आणि दुसरं म्हणजे सरकार जमा होणार का? असं आहे की निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार. त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे. जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं आहे ते आम्ही करू. बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा CDR हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे असा हा CDR कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल. मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल. कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं, याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही. अशोक खरात यांनी केलेल्या ज्या काही ज्यांची घाणेरडी कामं आहेत याच्यामध्ये जर कोणी संमिलित असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अशा पद्धतीनं हा CDR नेमका आला कुठून याची ही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल. आणखीन एक साहेब, नाशिकमध्ये घोटाळा गाजतो मागच्या काही दिवसांपासून, म्हाडा घोटाळा. 49 बांधकाम व्यावसायिकांनी गुन्हा दाखल झालेला आहे. फक्त गुन्हे होतात पण कारवाई होत नाही असं सुद्धा एक आरोप केला जातो. गुन्हा झाला तरच कारवाई होईल. कारवाईची पहिली स्टेप ही गुन्हा दाखल करणं आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी चूक केली असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि त्या गुन्ह्याच्या तीव्रतेप्रमाणे जे काही कायद्यामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल.